जगामध्ये भारताला दाबू पाहणारे लोक आहेत, पण आज भारतावर त्यांचं राज्य नाही, आपलं आहे. आपण निवडून दिलेले लोक राज्य करतात राज्यात आणि केंद्रात. आपण स्वतंत्र आहोत. आपल्या देशाची मान्यता सगळ्या जगात वाढलेली आहे. हे शिवाजी महाराजांच्या वेळेला नव्हतं. आणि आपल्याजवळ बुद्धी आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणी पोचलं नव्हतं, पहिल्यांदा आपण पोचलो. अवकाश यात्रा आकाशातली रॉकेटमधून जायची ती पहिल्यांदा अमेरिका, रशिया या लोकांनी सुरू केली. आपण मागून आलो, पण आपण पहिल्यांदा दक्षिण ध्रुवावर उतरलो. इतकी आपली ताकद आहे. 107 मेडल्स मिळवली आपल्या खेळाडूंनी. वाढते आहे दरवर्षी संख्या. पुढे पुढे आपण जातो आहोत. जगामध्ये अडचणीत सापडणाऱ्या सगळ्यांना आपण मदत करतो, बाकी कोणी करत नाही. त्याच्यामुळे आपल्याविषयी एक विश्वास आहे सगळीकडे. अशा परिस्थितीमध्ये आपण जर आळस केला, स्वार्थाने वागलो, परिश्रम नाही केले, आपलंच फक्त हित पाहिलं, देशाचा विचार नाही केला, ते चालणार नाही. कारण आज आपल्या देशावर फक्त आपल्या देशाची नाही, सगळ्या जगाची जबाबदारी आहे. आणि म्हणून मार्गदर्शक चरित्र शिवाजी महाराजांचंच आहे. कारण त्यांचे हे सगळे गुण आहे. खूप मोठं भाषण करता येईल मला, पण मी म्हटलं मगाशी जी 2 भाषणं झाली विद्यार्थ्यांची, ती जर नीट तुम्ही ऐकली असतील तर आणखी काही ऐकायची जरूर नाही तुम्हाला. शिवाजी महाराजांचं असं चरित्र आहे. संघामध्ये भगवा ध्वज गुरु मानतात, व्यक्तीला गुरु मानत नाहीत. डॉक्टर हेडगेवारांनाही संघ गुरु मानत नाही. कारण व्यक्तीचं काही सांगता येत नाही, पुढे काय होईल आणि मागे काय होतं, सगळ्यांचं सगळं माहीत नसतं. पण कठीण असतं भगवा ध्वज गुरु मानायचं आणि त्याच्या आधाराने शिकायचं. तत्वाची उपासना कठीण असते. म्हणून सगुण रूप पाहिजे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या ठीक आहे, पण आम्हाला कोणीतरी पाहिजे. राम, कृष्ण, शिव, गणपती काहीतरी पाहिजे समोर भक्ती करायला. तर डॉक्टर हेडगेवारांनी, द्वितीय सरसंघचालक पूजनीय गुरुजींनी आणि तृतीय सरसंघचालक बाळासाहेबांनी वेगवेगळ्या वेळेला एकच सांगितलं आहे या बाबतीत की तत्व उपासना कठीण असेल, कोणीतरी व्यक्ती पाहिजेच आदर्श म्हणून, गुरु म्हणून. तर पौराणिक काळामध्ये श्री हनुमान आणि आधुनिक इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याकरता तत्वरूप व्यक्ती आहेत. मूर्तिमंत आदर्श आहेत. कोणताही कलंक नाही. भूतकाळही निष्कलंक, पुढे जे झालं तेही निष्कलंक, त्यांचा वर्तमान काळ हा सुद्धा निष्कलंक. असं एक शुद्ध उदाहरण. जीवन कसं असावं, हिंदू माणसांनी कसं जगावं, स्वाभिमानाने कसं जगावं, पराक्रमाने कसं जगावं. समर्थांनी एक उक्ती म्हटली, धर्माकरिता मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. शिवाजी महाराजांनी ते केलं, असंच केलं. धर्माकरता मरायला तयार होते. आपलं राज्य केलं, धर्माचं राज्य केलं, सगळ्यांचं प्रतिपालन करणार. याचं दुसरंही एक अर्थ आहे. ते केलं म्हणजे हे होतं. धर्माकरता मरावे म्हणजे धर्म म्हणजे समाजाला जोडतो, समाजाला वर आणतो. समाजाच्या उन्नतीकरता मरावं म्हणजे मरायची जरूर नाही, आपला अहंकार कमी करायचा. मी सोडून आम्ही असा विचार करायला लागायचा. आपण असा विचार करायचा. आपलेपणाने वागायचं. मरोनी अवघ्यासी मारावे म्हणजे आपला अहंकार कमी करून आपले दुर्गुण मारायचे. सगळे एक एक शोधून काढायचा, कमी करून टाकायचा, मारून टाकायचा, सद्गुण घ्यायचे. आणि असं दुर्गुण मारता मारता आपण पुढे जातो, तेव्हा आपल्याला आपलं राज्य मिळतं. आपलं राज्य म्हणजे आपलं जीवन आपलं राज्य आहे. त्याचे आपण राजे आहोत. आपण कुणाचेही गुलाम नाही. आपलं जीवन आपल्या हाती आहे, ते आपण घडवू शकतो. शिवाजी महाराजांनी असंच केलं आणि म्हणून ते देशाकरता सुद्धा हे सगळं करू शकले. शिवाजी महाराजांचा जीवन संदेश हाच आहे. धर्माकरता, समाजाच्या धारणेकरता मरायलाही तयार व्हावं, आपला अहंकार मारावा, आपले गुण वाढवावेत, सगळ्यांना आपल्याबरोबर न्यावं. आणि असं करता करता सगळीकडे सगळ्या सृष्टीचा प्रतिपालक राजा, त्याचं राज्य. व्यवस्था कोणची असेल, लोकशाही असेल, काही असेल, पण ते राज्य असं
की ते सगळ्यांचं प्रतिपालक राज्य आहे. आत्ता G20 झालं आपल्या देशात. पहिल्यांदा आपल्या देशाने त्यांना मंत्र काय दिला? वसुधैव कुटुंबकम. म्हणजे जग हे कुटुंब आहे. आत्तापर्यंत जग काय म्हणत होतं? जग एक मोठा बाजार आहे, ग्लोबल मार्केट असं म्हणायचे. आपण म्हणतो जग बाजार नाही आहे, आम्ही एकमेकाशी सौदा करणारे नाही आहोत, आम्ही एकमेकांना आपल्यापणाने वागणारे आहोत, आमचं कुटुंब आहे. हा भारताचा मंत्र आहे. तो साकार करण्याकरता असं गुणांची उपासना करणं, दुर्गुणांना कमी करणं, सगळ्यांनी एकमेळ राहून देवरूप होणं, आपल्या देशाला देवरूप करणं. देवरूप होऊ सगळे आम्ही एकी याच्या बळे, हा त्यांचा जीवन संदेश आपण सगळ्यांनी सदा सर्वदा सर्व परिस्थितीत आचरणात आणण्याचा संदेश आहे. त्याचा विचार मुलं समोर आहेत म्हणून मी मुलांच्या भाषेत बोललो, पण जरा मोठ्यांनी या शब्दांचा गंभीरपणाने विचार करायची जरूर आहे. कारण मुलं तर इतकं सुंदर बोलतात शिवाजी महाराजांविषयी, तयार जरी करून आले असले तरी विचार तर करतातच. तर ते तर नीटच करतील मला विश्वास आहे, पण त्यांना नीट करू देणारे आपण आहोत. नीट करण्याकरता त्यांना सशक्त करणारे आपण आहोत. त्यांच्यापुढे शिवाजी महाराजांचा आदर्श आपण ठेवायचा. नुसतं शिवाजी महाराजांचा आदर्श नाही ठेवायचा, त्या आदर्शावर आपण किती चालू शकतो ते दाखवायचं त्यांना, की चालू शकतो या काळात सुद्धा. असं झालं म्हणजे त्यांना जे करायचं आहे, बालसुलभ त्यांची शुद्ध भावना जे त्यांना सांगते आहे करायला, ते करायची त्यांची शक्ती जागृत होईल. आणि ती शक्ती जर जागृत झाली तर तुमचं आमचं भविष्य, आपल्या देशाचं भविष्य आणि जगाचंही भविष्य सुरक्षित होणार आहे. हे लक्षात घेऊन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 355व्या वर्षी आपण सगळ्यांनी चिंतन करावं, अशी लहानांना मोठ्यांना सगळ्यांना विनंती करतो. आणि इतका लांब कार्यक्रम झाल्यावरही माझं भाषण तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करून माझं भाषण संपतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.